साहेब नमस्कार. मी गट शिक्षण अधिकारी जुन्नर. आपल्या तालुक्यामध्ये जिल्हा परिषदच्या 349 शाळा आहेत दादा आणि विद्यार्थी संख्या आहे 16,318. सद्यस्थितीत तालुक्यामध्ये विस्तार अधिकारी 10 मंजूर आहेत, त्यापैकी 6 पदं रिक्त आहेत. त्यानंतर 32 केंद्रप्रमुखाची पदं मंजूर आहेत, त्यापैकी 25 पदं ही रिक्त आहेत दादा. विस्तार अधिकारी किती आहेत? विस्तार अधिकारी 10 मंजूर आहेत, 10 पैकी किती आहेत? 4 कार्यरत आहेत आणि 6 रिक्त आहेत. 6 मायनस आहे, रिक्त 6 रिक्त आहेत. रिक्त आहेत. बोला पुढे. केंद्रप्रमुखाची 32 पदं मंजूर आहेत. केंद्र प्रमुख 32 पदं मंजूर आहेत. 32. फक्त 7 कार्यरत आहेत आणि 25 रिक्त आहेत. मुख्याध्यापकाची 29 पदं मंजूर आहेत. 14 पदं कार्यरत आहेत, 15 पदं रिक्त आहेत. पदवीधर शिक्षक जे आहेत ते 123 पदं आपल्याला मंजूर आहेत, पैकी 119 पदं कार्यरत आहेत आणि 4 रिक्त आहेत. किती पैकी? 123 पैकी 123 पैकी 119 कार्यरत आहेत, 4 रिक्त आहेत. आणि उपशिक्षक जे आहेत त्याचे 850 पदं मंजूर आहेत आपल्याला, त्यापैकी 815 कार्यरत आहेत आणि 35 पदं रिक्त आहेत तालुक्यामध्ये शिक्षकाचे. शिक्षक उपशिक्षक 850 पैकी 835. हो, 35 फक्त 35 रिक्त आहेत दादा, 815 कार्यरत आहेत. हा 835 आहेत, 15 रिक्त आहेत, बरोबर ना? 850 मंजूर आहेत आपल्याकडे टोटल. 850 पैकी 835 कार्यरत आहे, 815 कार्यरत आहे. हो, आणि 35 रिक्त आहेत. सध्या रिक्त पदांची स्थिती अशी आहे. सद्यस्थितीत आपल्याकडे मॉडेल स्कूल 32 केंद्र जे आहेत आपले, त्याच्यामध्ये मॉडेल स्कूल जिल्हा परिषदेकडनं 32 केंद्रामध्ये 32 शाळा निवडलेल्या आहेत मॉडेल स्कूलसाठी. आणि तिथली स्थानिक परिस्थिती पाहून किंवा तिथली निकट गरजा पाहून त्या पद्धतीने त्याच्यावर निधी पण त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यातला आलेला आहे. आपले जे बांधकाम विभागाचे इंजिनियर साहेब आहेत त्यांनी त्याचा आराखडा वगैरे तयार केला आहे, पाठवलेला आहे तिकडे शासनाकडे. PM श्री 2 शाळा आहेत आपल्याकडे तालुक्यामध्ये, त्यापैकी नगरपालिकेची 1 आहे, 1 नंबर शाळा, आणि दुसरी जी शाळा आहे ती बेले नंबर 1 आहे. या ठिकाणी PM श्री म्हणून उपक्रम चालू आहे शासनातर्फे, त्याचं दुसऱ्या टप्प्यातलं काम चालू आहे. पहिल्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी गार्डन वगैरे ज्या भौतिक बाहेरच्या सुविधा आहेत, किरकोळ पाणी पुरवठा वगैरे या पूर्ण केलेले आहेत. आता बाकीचं काम त्या ठिकाणी चालू आहे. त्यानंतर आपल्याकडे यावर्षी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नासा आणि इस्रो या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी पाठवायचे आहेत. त्याची मागच्या महिन्यामध्ये परीक्षा झाली, त्याच्यामध्ये 178 विद्यार्थी आपले निवडले गेले. आता त्यांची ऑनलाईन एक्झाम शनिवारी आहे त्या विद्यार्थ्यांची, आणि ऑनलाईन एक्झाम झाल्यानंतर त्याच्यातले 10% विद्यार्थी पुन्हा निवड होणार आहे त्यांची. आणि या 10% जे विद्यार्थी निवडले जाणार आहेत त्यांना आपले पुणे येथे आयुका या ठिकाणी मुक्कामी त्यांचं 4-5 दिवसाचं प्रशिक्षण घेणार आहेत पुन्हा. आणि मग त्यांचं ट्रेनिंग क्लिअर झाल्यानंतर, सर्व बाबींची माहिती त्यांना झाल्यानंतर त्यांना नासा इस्रो या ठिकाणी आपण पाठवणार आहोत. कुठे? अमेरिकेला. हो, 10% विद्यार्थी तालुक्यात. सद्यस्थितीत आपली कुकडी नगरची एक शाळा आहे, कालच त्या ठिकाणी मी व्हिजिट केली. अनेक वर्षे तो शाळेचा प्रश्न प्रलंबित आहे. स्थानिक लोकांशी, सरपंचाशी पण मी चर्चा केली. कुकडी नगर डॅमच्या खाली, आपल्या माणिकडो डॅमच्या खाली. कुकडी का? कुकडी नगर माणिकडोच्या इथली. माणिकडो? हो हो, बिबट्या निवारा केंद्र शेजारी इरिगेशनची जागा आहे ती, आणि धोकादायक इमारत झाली. संबंधित डिपार्टमेंट सातत्याने दरवर्षी पत्र देत असते की ही इमारत धोकादायक झालेली आहे, आपले विद्यार्थी तेथून दुसरीकडे स्थलांतरित करा. जागा उपलब्ध नसल्यामुळे आपण थोडा अडचणीचा विषय. मला प्रस्ताव पाठवून द्या आता. हो, हे आपण सगळं आता रिक्रुटमेंट करतोय आणि मी स्वतः लक्ष आणून करून घेणार. स्थानिक लोकांशी बोललेलो आहे मी, सरपंचांशी पण बोललेलो आहे. पण आता तूर्त लगेच त्या विद्यार्थ्यांचं स्थानांतरण गरजेचं आहे, कारण पाऊस सुरू झालेला आहे. अनघटित घटना घडू नये यासाठी स्थानिक लोकांना सांगितले पर्याय व्यवस्था तिथे आम्हाला द्या. 10-12 मुलं आहेत फक्त. पर्याय व्यवस्था करून द्या ना. येस 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 करून देतो.
पण ते रिपेअर्स झालं तर अजून चांगलं. नाही रिपेअर आपण करू, पण ते एखादी घटना घडली हां, तोपर्यंत आपण करू. तोपर्यंत तुम्ही काय करा, गट विकास अधिकारी ते आहे नाही पर्याय व्यवस्था करा, हो ना. तो निर्णय करून घ्या लगेच. येस सर. दुसरे काय अडचण? काय नाही, थँक्यू. तुमच्या ज्या त्रुटी त्या पाठवा माझ्याकडे हो सर. ऑफिसला.